आणि सलामीचे फलंदाज जर आपण पाहिलं 12वा खेळाडू पाठवून द्या. गणेश इलेव्हन अमरवाडी संघ, सॉरी श्री साई संघ, सडे जांभारी संघ या ठिकाणी आपला 12 प्रतिनिधी पाठवा. चेंडू 7 वय सीमारेखा पार. या ठिकाणी चेंडू 7 वय सीमारेखा पार. धावा येतील 4. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. पण एकदा सुनील याचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो सुदर्शन, नॉन स्ट्राईकला निखिल. गोलंदाज निखिल, स्ट्राईकला तो निखिल, नॉन स्ट्राईकला सुदर्शन. गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील बघायचा आहे. जर्सी नंबर 0 पॉइंट मध्ये आपण पाहतोय पहिला सलामीचा गोलंदाज मांडल संघाकडून. सुरेख फटका या ठिकाणी निखिल याच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल सुटलाय, दडपण आलं, प्रेशर आलं, डिप्रेशन आलं, झेल सोडला गेलाय. जीवदान मिळतंय मित्रांनो. ते जर आपण पाहिलं तर निखिल याला जीवदान मिळतंय. बघायचा निखिलच्या चेहऱ्यावरती थोडं निखिल असं आले असेल. जीवदान मिळालं. यस मी मारू शकतो, मी खेळू शकतो, मी काहीतरी करू शकतो असं तो सांगतोय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. नक्कीच काहीतरी घडणार आहे, काहीतरी बिघडणार आहे. कोणीतरी विजय होणार आहे, कोणीतरी पराजय देखील होणार आहे. बघूया. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. चेंडू गेला वन बाउंस सीमारेखा पार. धावा असतील 4. या ठिकाणी 4 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या ना तर 12 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल सुनील. सुनील बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. दबार पलंसरण पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. चेंडू शतक देखील संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपतीच्या करी 14 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाजीसाठी गेला तर नवीन गोलंदाज दीपेश बघायचा काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख टाकला चेंडू तितका सुरेख टोळून काढले. या ठिकाणी मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत आला. 1 धाव झाली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावरती धावा जर आपलं पाहिलं 15 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सभ्या आपण मैदानाच्या दिशेनं दबारपर्यंत तितका शॉट आपण पाहतोय. खराब चेंडू आपण मैदानामध्ये पाहिला. पंच या ठिकाणी 9 चेंडू दंडित करतायत.
नो असेल प्रीहिट असेल. बघूया या प्रीहिटचा फायदा कसा उचलता येईल. संघाची धावसंख्या धापकावर जर पाहिली तर 16 धावा. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. दीपेश याचं थोडी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. हाताळवे चांगले चेंडू हाताळवे लागतील. सुरेख टाकलेला चेंडू काय काळ हवेमध्ये. या ठिकाणी दोन धाबा पळून काढल्या. 2 धाब्याने संघ पुढे सरकतोय. सगळ्या धावसंख्याचा धापकावरती धाबा पाहिल्या ना तर धापकावरती धावा येऊन पोहोचल्यात 18 धावा. सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सातोय सीमारेखा पार. येतोय बिगासा षटकार. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. नेक्स्ट मॅच कशी लावणार आहेस. विनर विनर. या ठिकाणी यानंतर होणारा सामना विठ्ठलवाडी क्रिकेट संघ डोडवली विरुद्ध दे धक्का मासू संघ. दोन्ही संघाच्या करण्यात नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सातोय. या ठिकाणी सीमारेखा पार. येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. निखिल आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. पुन्हा एकदा संधी देतोय डीजे साठी. यस कमॉन डीजे. धापकावर संवाद झाले. 30 धावा. सुरेख फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल सुटला गेलाय. जीवदान मिळतंय निखिल याला. आपली निखिल कामगिरी चोखपणे पार पाडतोय. संघाची धावसंख्या धापकावर जर पाहिली तर 32 धावा धावपळकावरती येत आहे. धरून पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. शतक देखील संपलं गेलंय. संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकाच्या समाप्तीच्या अखेरीस. 32 धावा धावपळकावरती येत आहेत. दरम्यान तिसरा शेवटचा शतक घेऊन आलाय गोलंदाज प्रथमेश. या ठिकाणी विकेट होऊन तब्बूमध्ये परतावा लागेल. गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. आता मात्र डकआउट मध्ये परतावा लागेल सुदर्शन याला.
नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहे सौरभ. खराब चेंडू आहे तितका सुरेख टोलून काढलाय परंतु संघाची धावसंख्या धापडकावर जर आपण धावा पाहिल्या तर तिसऱ्या शतक प्रगती पथावर आहे 36वा. तिसऱ्या शतकामध्ये धावा थोड्या रोखल्या जात आहेत परंतु अजूनही काहीसे चेंडू शिल्लक असेल. प्रथमेश घेऊन आलाय स्ट्राईकला फलंदाज असेल निखिल. निखिलच्या इष्टा उद्ध्वस्त. निखिल बाद होतोय. निखिलला तंबूमध्ये सावं लागेल. डगआउट मध्ये परतावं लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे यानंतर होणारा सामना विठ्ठलवाडी क्रिकेट संघ डोडवली विरुद्ध दे धक्का मासू. दोन्ही संघांच्या कडून नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान पटेश्वर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रथमेश. सुरेखचा टाकले चेंडू आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू लाईन झालाय. एक धाव तर निश्चितच येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? यस या ठिकाणी 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर 38 धावा झाल्यात. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. अडतीस धावा एक मोठी धावसंख्या. थोडंफार उभारण्यात थोडंफार यश आलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. टाकले चेंडू काटपटीसाने खेळून काढलाय. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यस माझ्या मते दुसरी ही धाव पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. शतक संपलंय. 3 षटकाचा खेळ संपत्तीच्या करी संघ धावसंख्या येते 40 धावा आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष असेल माटरवाडी संघासमोर. माटरवाडी संघाने तरी आपले 2 सालावीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि सडी जांभारी संघाला विनंती असेल की आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस धन्यवाद. देऊया संधी डीजेला. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचा आवाज. यस कमांड डीजे.
सडे सांबारी संघाला विनंती असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाणेफेक होतोय. नाणेफेक कोणाच्या बाजूने आपण जातोय बघूया. नाणेफेक जिंकलाय दे धक्का संघाने. त्यांनी लवकर निर्णय सांगायचा आहे. दे धक्का मासूचा संघ. बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. राहणार बोल ना. आपण मी किती वेळा तुम्ही बोलायला पाहिजे. बोला की. सभ्य मैदानाच्या दिशेने नैसर्गिक वादळ या मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल प्रवीण, नॉन स्ट्राईकला दीपक. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निखिल याला. निखिल यानं फलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली. गोलंदाजीमध्ये काय करतोय आपण पाहूया. पण एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईकला दीपक. पण एकदा बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू येत आहेत. अवंतर धाव येते. अवंतर धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपकावर धावा जर पाहिल्या सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी चेंडू 7 वर सीमारेखा पार. धावा येतील 4 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपकावरती लागते. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. टाकला चेंडू. चेंडू काय काय हवेमध्ये असेल. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतात. यास विकेट होऊन तंबू मध्ये परतावा लागेल. आता मात्र डगआउट मध्ये परततोय प्रवीण. बॅक टू द पॅव्हिलियन आलाय. प्रवीण याचा पकडून जाईल. संपलाय त्याचा खेळ. संधी देव्या डिसेला. यस कामॉन डिसे. डिसे
धनपटीत आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. चेंडू 7 वय प्रथमेश याने चेंडू विरकामध्ये दिलाय. सीमा रेखा पार येतोय षटकार. षटकारानं संघ एक्केचाळीस धावांचा पल्ला गाठायचा आहे. मोठी धावसंख्या उभारली आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न केले जात आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय निखिल याला. दपार पलांचा तिरकास आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय निखिल. निखिल बघायचं काय करतोय. सुर टाकल्या चेंडू चेंडू काय काढ हवेमध्ये. आता मात्र झेल वाद होऊन तबूमध्ये परतावं लागेल. गडी क्रमांक या ठिकाणी 2चं पत्र होतंय. प्रथमेश देखील डगआउट मध्ये परततोय. प्रथमेश याच्या स्वरूपात मोठा धक्का मारावा लागेल. प्रथमेश याचं पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. संधी देऊया डीजे साठी. यस कमांड डीजे. या ठिकाणी संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावर जर पाहिली 12 धावा धावफलकावरती आल्यात. नवीन बॅटर रवी बघायचं काय करतोय. गोलंदाजीसाठी निखिल. निखिल याच्या पहिल्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील. सुरेख फटकाय. चेंडू उचललाय. चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू उचललाय सीमा रेखा पार. येतोय धावा 6. येतोय षटकार. संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे. गोलंदाजच्या मार्कवरती असेल सौरभ. स्ट्राईकला तर दीपक. नॉन स्ट्राईकला असेल तर रवी. सौरभ बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा कशा पद्धतीने घेतल्या जातील. कालपेशाने खेळून काढलेला चेंडू आहे. चेंडू 7 वय इन द गॅप. दंदन करत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा येतील 4. देव्या संधी डीजेला. यस कम ऑन डीजे.
दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने सावया. यस स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. गोलंदाजीसाठी आलाय सौरभ. 23 धावा धावफलकावरती लागलेत. सध्या पण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुरेख चेंडू आहे. चेंडू हाताळला जातोय. एक धाव तर निश्चित येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? यस दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येतील 25 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. टाकले चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. धावफलकावर धावा झाल्या 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडूंनी 15 धावांची गरज असेल. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभ बाकाचं काय करतोय. सुरेखरित्या हुक केलेला चेंडू या ठिकाणी पण क्षेत्रामध्ये चेंडू 7 वेळ दंदन करत. चेंडू गेला सीमारेषा पार. धावा येतील 4. यस संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. जाऊया सौरभ याचा पुढील चेंडू समाचार घेतोय. रवी सुरेख टाकले चेंडू आहे तितका सुरेख डोळून काढले. एक धाव तर निश्चित. खराब क्षेत्ररक्षण झालं परंतु बॅकअप चांगला मिळाला. त्यानंतर 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. शतक संपलंय. 2 षटकाच्या समतेच्या केली संघ धावसंख्या 32 धावा आणि जिंकण्यासाठी जर बघायला गेलं 6 चेंडू आणि 8-9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा. येणारे 6 चेंडू काहीतरी सांगतील, काहीतरी बिघडवतील. कोणता संघ विजय होईल हे ठरवतील. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचा आवाज. यस कमॉन डीजे. सात चेंडूचा खेळ निश्चित असेल. 7 आणि 9 धावेची गरज. पहिला चेंडू चांगला हाताळला. अंडर द कार्पेट स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये भिरकावून दिलाय. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात. दुसरी ही धाव या ठिकाणी घेण्याच्या नादात या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागले. धावचित होऊन बाद होऊन तंबूमध्ये परततायत. संघ धावसंख्या धावपकावर जर पाहिली ना
33 धावा, 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. श्री टाकला चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावा लागेल. झेल टिपला 7 आहे. प्रीतम याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. संधी देऊया डीजे साठी. यस कमॉन डीजे. संघाची धावसंख्या 3 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. सुरेख चेंडू आहे, चेंडू हाताळलाय, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल टिपला साईल मित्रांनो. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट होत आहेत. आता मात्र बघायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील. चेंडू शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. 2 चेंडू आणि 8 धावा. चला थोडं स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. तेजस गोलंदाजी अप्रतिम करतोय. तेजसचं कौतुक केलं पाहिजे मित्रांनो. सुरेख फटका या ठिकाणी काटपरीसाने खेळून काढलेला चेंडू आहे. 1 धाव येईल या ठिकाणी. वाशुमती एका सभेवर समाधान मानावा लागेल. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आता मात्र जर आपण पाहिलं तर थोडा माटलवाडी संघ कुठेतरी बॅकफुटला गेलाय.
एक चेंडू आणि 7 धावांची गरज असेल मित्रांनो आणि या ठिकाणी विजय होईल. चौकार तर गेलाय परंतु माठेडवाडी संघाला कुठेतरी पराभव पत्करावा लागेल. सडे सांबारी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी दे धक्का मासू संघाने नाणेफेक जिंकलाय. त्यांनी निर्णय सांगायचा होता. बॅटिंग ओके. दे धक्का मासू संघानं या ठिकाणी बॅटिंग घेतलंय आणि डोंबिवली संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.